आणि नागोठणे संघाकडनं पहिलीच चढाई घेऊन गेला तो नागोठणे संघाचा हा चढाईपट्टू बलदंड शरीराचा मजबूत बांध्याचा चढाई करतोय तो निखिल शिर्के पाहूया आणि त्या लढाईमध्ये तो यशस्वी झाला. 2-3 दिलं. श्रीमती आचल दलाल मॅडम यांचा या ठिकाणी यथोच्च सन्मान केला जातोय. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मॅडम पाहुण्यांचा आपण करणार आहोत परंतु या स्पर्धेच्या सर्व आपण आहात. आपल्या आशीर्वादानं आपल्या कृपा आशीर्वादानं ही स्पर्धा साकारतोय संपन्न होतोय. धन्यवाद मॅडम. धन्यवाद साळे सर. आपण या ठिकाणी पाहुण्यांचा अर्थात आपल्या पोलीस अधीक्षक मॅडमचा सन्मान केल्याबद्दल आपल्याला सुद्धा धन्यवाद आहेत. तर यानंतर या ठिकाणी पाहुणे जे आहेत ॲडव्होकेट अंकित बंगेरा सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करणार पोलीस अधीक्षक मॅडम यांना विनंती करतोय की अंकित बंगेरा सर यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन आपण मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा ह्या ठिकाणी सन्मान करावा. मॅडमना विनंती आहे. अतिथी देवो भव. आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस देवाचं रूप घेऊन येत असतो असं आपण म्हणतो. तर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करतोय. पुढील सन्मान जो आहे तर साळे साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतोय. अशरफ घट्टे सर या ठिकाणी या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आणि या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी अशरफ घट्टे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. तर या ठिकाणी मी विनंती करतोय आमचे सहसमालोचक संजय पुलकर सर पुढील जो पत्रकार बंधूंचा सन्मान आहे आपण सांगावा. धन्यवाद. या ठिकाणी अर्थातच पुढील सन्मान केला जाणार आहे. खऱ्या अर्थानं ही संपूर्ण स्पर्धा जशीच्या तशी उद्या आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात मीडिया देखील तितकाच महत्त्वाचा असतो, पत्रकार देखील तितकेच महत्त्वाचे असतात. या ठिकाणी आमचे पत्रकार बंधू देखील उपस्थित आणि त्यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आदरणीय साळेसाहेब आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करायचं आहे. 5-2 ना 5-3 तुझा कनेक्ट आहे माझ्याला. धन्यवाद सर. तदनंतर या ठिकाणी पुढील पत्रकार अर्थात प्रमोद जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी साळेसाहेब आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभ हस्ते प्रमोद जाधव यांना देखील सन्मानित करायचं आहे. समीर बालोदे सर आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपल्या या ठिकाणी यथोच्च सन्मान रायगड पोलीस दलाच्या वतीनं केला जातो. तर कबड्डी रसिको या ठिकाणी पाहतोय आपण आतुर आहात ते म्हणजे सामना पाहण्यासाठी. सामना अतिशय रंगतदार अटीतटीने खेळला जातोय. 5-5 असे गुणफलक आहे. तर नागोठणे फायटर्स बुल संघाचा हा चढाई घेऊन गेला आहे. प्रथमेश कदम पाहूया. प्रथमेश कदम याची ही चढाई क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा प्रेक्षकांची मन जिंकणारा असा हा सामना. प्रथमेश कदम याची ही चढाई रिक्त हस्ते मागं पडतोय आणि त्याला प्रत्युत्तर करतोय तो मिथून मोकल. ह्या खेळाडूविषयी आपल्याला सांगायचं झालं तर रायगड जिल्ह्याची अनेक मैदानं ज्यानं चतुरस्र चढायांच्या बळावरती एकतर्फी आपले सामने जिंकलेले आहेत असा हा हुन्नरी खेळाडू. आणि आता मात्र त्याची सुंदर पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. नागोठणे बुल्स संघाकडनं फायटर बुल्स संघानं मिथून मोकल याची पकड केली आणि या सामन्यावरती अतिशय सुंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा नितीन घासे जतीन घासे त्याची सुद्धा या ठिकाणी पकड होते. चढाई आणि पकडींचा बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मिथुनला माहिती आहे मी कोशिश करणार आणि हरणारही नाही. पाहूया
ह्या ठिकाणी मित्रांनो पंच आमचे आहेत, दक्ष पंच आहेत, लाईनमॅन आहेत आणि आता मात्र ह्या ठिकाणी मिथून मोकल याची झुंजार चढाई, सुंदर चढाई आणि एका चढाई पंचांशी हस्तांदोलन करताना त्या वेळेला आपल्याला सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षपातीपणा करू नका, निर्णय चोख द्या, चांगले निर्णय द्या. त्या आयोजनाखाली आजची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतोय. रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या संकल्पनेतून साकारणारी आणि उदंड प्रतिसाद लाभणारी, विशेषतः त्यांचं मार्गदर्शन घेऊन ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत ते आमचे रवींद्र पारखे सर. त्यांचा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे की आपण ही स्पर्धा यशस्वी करा आणि करून दाखवा. आणि या ठिकाणी विशेषतः सागर रक्षक, कोळी बांधव आणि पोलीस एकमेकांशी जोडले जावे. समुद्रामध्ये होणारी अवैध वाहतूक किंवा समुद्र होणारे जे अवैध आक्रमण परतवून लावण्यासाठी पोलिसांना साथ हवी, ती कोळी बांधवांची किंवा सागर रक्षकांची, असा डोळ्यासमोर उद्देश ठेवून रायगड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या प्रयत्नातून साकारणारी, त्यांच्या मार्गदर्शनातून साकारणारी ही सागरी सुरक्षा चषक कबड्डी साखळी स्पर्धा साकारतोय, संपन्न होतोय आणि काही सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अर्थात बाद फेरीचा पहिला सामना या ठिकाणी सुरू झालाय, तो नागोटणे आणि पेन ह्या दोन संघादरम्यान. तिसरी चढाई संजयजी, तिसरी चढाई जी असते त्या तिसऱ्या चढाईला गुण घेणं हे क्रमप्राप्त असतं. जर ह्या चढाईमध्ये गुण मिळाला नाही तर मात्र चढाई बाद होतो. अशा प्रकारची तिसरी चढाई आणि तिसरी चढाई घेऊन आलाय तो मिथून मोकल. धन्यवाद सर. या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुरू झालेली कबड्डी स्पर्धा आणि तिसऱ्या चढाईसाठी मिथुन मोकल खऱ्या अर्थानं आपल्या संघातील प्रशिक्षक असतील किंवा व्यवस्थापक असतील, आपल्या विश्वसनीय खेळाडूला तिसऱ्या चढाईला त्या ठिकाणी प्राधान्य देत असतात. आणि निश्चितपणे ह्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर मिथुन मोकल सारखा एक बलाढ्य चढाईपटू आहे आणि नागोटणे संघाच्या बाजूने पाहिलं तर नक्कीच निखिल शिर्के सारखा एक अष्टपैलू खेळाडू त्या ठिकाणी खेळ करत असताना पाहतोय. आता आपण जर गुणफलक पाहिलं तर त्या ठिकाणी पेंट संघाकडे 13 आहे आणि नागोटणे संघाकडे 8 गुण. अशा पद्धतीनं या ठिकाणी गुणांची त्या ठिकाणी गुणपत्रिका आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विजयश्री कोण संपादन करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता आपण पाहतोय अर्थात पेंट संघाकडनं या ठिकाणी चढाई घेऊन आलेला कामेश कोटेकर, जसं की या ठिकाणी 13-9 मध्ये काहीच्या गुणांची आघाडी नक्कीच पेंट संघाकडे असताना इथे मात्र गरजवंत असणारा संघ म्हणजेच नागोटणे. परंतु नागोटणे संघाचा पूर्णपणे विश्वास असणारा निखिल शिर्के मात्र मैदानावर जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला संघ सक्षमपणे या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाबरोबर लढू शकतो हा आत्मविश्वास अर्थात त्यांच्या प्रशिक्षकाला आहे. म्हणून सातत्यानं चढाई करणारा हा निखिल शिर्के आता मात्र येणार की थांबणार, परंतु नाही, गावकरी राव करणार नाहीये. आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं अर्थात निखिल शिर्के सारखा एका बलाढ्य चढाई पटूला त्या ठिकाणी बाद. अशी कबड्डी स्पर्धा समुद्रकिनारी खेळली जाणारी, माझ्या माहितीप्रमाणे अनेक वर्षे आपण कबड्डी स्पर्धांचं समालोचन करतोय, अनेक स्पर्धा पाहतोय, पण बीच कबड्डी खऱ्या अर्थानं आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळाली. तर ह्या स्पर्धेविषयी आपण काय सांगा? नक्कीच सर, या ठिकाणी संपन्न होणारी बीच कबड्डी अर्थात ही कबड्डी स्पर्धा स्पेशली मॅडम यांच्या संकल्पनेतून ही उतरलेली कबड्डी स्पर्धा आहे. खरं तर सागरी सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधव यांना कुठेतरी आपलं जवळीक सांगण्यासाठी किंवा या ठिकाणी आताच आपण म्हटलं होतं की सागरी हल्ले असतील किंवा या ठिकाणी विविध अनोळखी पोटी येत असतात किंवा विविध या ठिकाणी भ्याड हल्ले होत असतात, त्या दृष्टिकोनातून सागरी बांधवांशी आपलं नेटवर्क असणं गरजेचं आहे, त्यांच्याशी संबंध असणं गरजेचं आहे आणि ह्यातूनच निर्माण झालेली ही अर्थात सागरी स्पर्धा आहे. या ठिकाणी आम्हाला सूचना आले, त्याचं तंतो पालन करू आम्ही. पण मॅडम आपल्याला एक विनंती करतो की आम्ही हे जे वारंवार बोलतो, प्रत्येक ठिकाणी पब्लिक ही वेगवेगळी असते. रेवदंडाला हेच बोललो, मुरुडला हेच बोललो, श्रीवर्धनला हेच बोललो, काही या ठिकाणी हेच बोलतो.
परंतु इथला जो प्रेक्षक आहे तो वेगळा असेल. ठीक आहे, आपली सूचना शिरसावंद आहे. तर आपण वळणार आहोत जास्तीत जास्त ते म्हणजे मॅचकडे. रवींद्रजी, आपण जे काही सूचना आमच्याकडे आणल्या त्या सूचनेचं पालन 100% होईल. तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू नागोठणे संघाचा की प्रथमेश कदम, आणि प्रथमेश कदमला 4 मिनिटात चित केलं. अर्थात त्याच्या चक्रव्यूहामध्ये गुरफटला गेला, गाडला गेला, दडपला गेला नागोठण्याचा चढाईपटू. तर पुन्हा एकदा मिथून मोकल कुटुंब आमुची उत्तर सीमा इंच लढू, बलिदान करू ध्वज उंच, आणि सुंदर पकड या ठिकाणी मिथून याची. मिथून हा नागोठण्याच्या चक्रव्यूहामध्ये फसला गेला, गाडला गेला, दडपला गेला, आणि त्याची सुंदर पकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जाणारा जिल्हा. हा चढाईपटू वारंवार चढाया करतोय. बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा जतीन घासे, निखिल शिर्के. क्या बात है निखिल शिर्के, बहुत अच्छे. सुंदर किक मारून गडीबाद केला, आणि त्याला उत्तर करतोय तो यश पाटील. मूर्ती लहान पण कीर्ती महान, दैदिप्यमान खेळी करणारा हा चढाईपट्टू. पाहूया, क्षणाक्षणाला उत्कंठा वाढली जातोय. जिंको किंवा मारलो, क्या बात आहे. सुंदर चढाई. एका चढाईमध्ये गुण मिळवला आणि आपला निखळलेला मोहरा त्याला संजीवनी देण्याचं काम हे यशने केलंय. पाहूया या संजीवनीचं सोनं मिथून करतोय की नाही ते मात्र पाहिजे. पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय तो निखिल शिर्के. दोन खेळाडू बाद, पंचांचा निर्णय अंतिम आहे. बोनस +2, 3 गुण. सुपर रेड केले आहे निखिल शिर्केनं. 3 गुण घेतलेल्या आपल्या संघासाठी अनमोल असे 3 गुण मिळवलेले आहेत. गुणफलक आहे नागोठणे फायटर बुल्स यांचे 14 गुण, तर पॅन्थर्स पेन या संघाचे 18 गुण. 4 गुणांची आघाडी ही पेनकडे आहे. त्यांचा खंदा खेळाडू, खंदा फलंदाज बोलतो आपण तसा. अरे सुंदर पाहूया, आणि ह्या ठिकाणी सुंदर पकड होते मिथूनची. मिथूनला मात्र 4 मिनिटात चित करण्यामध्ये यशस्वी झाले ते नागोठणा फायटर बुलचे क्षेत्ररक्षक. सुंदर संघ. 8 संघ दाखल झाले. दुसरा सामना जो आहे त्या संघाला पहिला पुकार देतोय टायगर मांडवा वर्सेस किंग ऑफ पोयनाड. टायगर मांडवा किंग ऑफ पोयनाड या संघानं जय्यत तयारीत राहायचं आहे पुढील लढतीसाठी. पुन्हा एकदा चढाई घेऊन बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा. 3+2 5 पॉइंट्स. 5 जोरदार टाळ्या द्या ह्याच्यासाठी. निखिल शिर्केला जोरदार टाळ्या. सुंदर चढाई. आता मात्र आपला संघ काहीसा संकटात सापडला आहे. आपला संघ काहीशा गुणांनी पिछाडीवर पडतोय, तर ती पिछाडी भरून काढण्यासाठी यश पाटील ह्याची ही चढाई. पाहूया, यश पाटील छोटासा खेळाडू, परंतु महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघटना ज्यानं कुमार गटासाठी प्रतिनिधित्व केलं आणि गोवा या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या संघामध्ये ज्यानं स्थान मिळवलं होतं असा यश पाटील यानं यश संपादन केलं आपल्या संघासाठी आणि सुंदर चढाई केली. आता मात्र चढाई घेऊन आलाय तो जतीन घासे. पाहूया, कुठल्याही प्रकारचा गडबड गोंधळ न करता या कबड्डीचा मनमुराद आनंद घेणारे आमचे लाडके कबड्डी रसिक यांना सुद्धा धन्यवाद आहेत आणि सामना मध्यंतर. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केले त्यांना धन्यवाद. पुन्हा एकदा मिथून मोकल यांची चढाई.
क्या बात आहे. मिथुनला चारी मुंड्याची आज मात्र मिथुनचा दिवस नाही आहे. मला वाटतं इथे एकही आतापर्यंतचे जे सामने झाले ते एक हाती मिथुनने गाजवले, पण इथे मात्र थोडासा कमी पडतोय. परंतु आपण जर प्रदीप नरवालचा गेम पाहिला असाल तर जेव्हा त्याला जेवढ्या पकडी होतील तेवढा त्याचा खेळ बहरत जातो. तसं मिथुनचं होतंय की ते पाहूया. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता ह्या ठिकाणी सुंदर इथे मात्र यशस्वी होतोय निखिल शिर्के. निखिल शिर्के हा आमच्या कबड्डी रसिकांच्या गळ्यातला ताईत बनतोय. कबड्डी रसिकांची मनं जिंकतोय, कबड्डी रसिकांची मनं रिझवतोय तो निखिल शिर्के. आता बंटी बांदेडकर बलदंड शरीराचा, मजबूत बांध्याचा, भीमकाय शरीरष्टी लाभलेला हा चढाई पाहूया. आणि चढाई घेऊन येतोय तो अनुभवी असा हा खेळाडू. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला अलंकार म्हात्रे. एक मिनिट माफ करा, इकडून गेलेला हा सुमित शिर्के. 8 नंबरची जर्सी परिधान केलेला सुमित शिर्के हा चढाई घेऊन गेलेला नागोठणे संघाकडनं. पुन्हा एकदा बंटी बांदेडकर रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये ज्यांनी स्थान मिळवलं होतं ह्यांना सुद्धा अनेक मैदानं गाजवलेली आहेत. परंतु पाहूया या सामन्यामध्ये तो काय किंमत घडवतोय. उदंड आणि आता इथे मात्र बंटी बांदेडकरची पकड होतोय. सुंदर असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 23-19 तर या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन झालंय. म्हात्रे साहेब आपल्या या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी विशेषतः आवर्जून उपस्थित आहात. बलसागर भारत हो, बलसागर भारत. तर या ठिकाणी उपस्थित पाहुणे जे आहेत म्हात्रे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. साले साहेबांना मी विनंती करतोय की आजच्या या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित असलेले आजच्या ह्या स्पर्धेचे पाहुणे त्यांचा आपण सन्मान करावा. तर इथे मात्र लोणाचा बोजा हा पेण संघावरती आलेला आहे. क्या बात आहे. नागोठणे मात्र चांगला खेळ करतोय, प्रेक्षकांची मनं जिंकतोय. 10 गुणांची आघाडी मात्र त्यांच्याकडे येतोय. सुंदर यश पाटील छोटा खेळाडू, मूर्ती लहान पण कीर्तिमान. पुन्हा एकदा वारंवार चढाया करतोय तो निखिल शिर्के. माझ्या जोडीला माझे सहसमालोचक ज्यांना रायगड जिल्ह्याची अनेक मैदानावरती समालोचन केलंय. कबड्डीला अर्थात शिक्षकी पेशे असणारे, केंद्र प्रमुख म्हणून काम करणारे आमचे संजयजी पोईलकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पुढील समालोचनासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. संजयजी पोईलकर. धन्यवाद सर. या ठिकाणी विशाल पाटील आम्ही आपणास धन्यवाद देतो, कारण आपण खऱ्या अर्थानं रायगड भूषण आहात आणि कबड्डी क्षेत्रातील बहुमूल्य आणि खूप अशी माहितीचा साठा अर्थात आपल्याकडे आहे. आणि अर्थात आपण आमच्या गुरुस्थानी आहात, कारण आपल्याच आखाड्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही काम करतोय आणि नक्कीच आपल्याला धन्यवाद देतो. आणि नेहमीच आशीर्वाद आपले आमच्या पाठी असेच राहू द्या ही देखील या ठिकाणी नक्कीच आपल्याला विनंती करणार आहे. पुन्हा एकदा आपण जर मैदानाकडे पाहिलं तर निखिल शिर्के मित्रांनो आपण पाहतोय एक ज्याला आकाश झेप म्हणतो, ज्याला गगन भरारी म्हणतो, अशा पद्धतीनं खेळ निखिल शिर्केचा या ठिकाणी होतोय. सुरुवातीला जर आपण पाहिलं असेल तर पेंट संघ काहीशा गुणांनी आघाडीवर होता, पण तो तदनंतर मात्र या ठिकाणी काहीसा बदल होत गेला आणि अर्थात नागोठणे
हा संघ मात्र काहीशा गुणांनी पुढे गेलेला आपल्याला पाहायला मिळतो, अर्थात 32-21. आता मात्र एक गुण अर्थात यशच्या माध्यमातून पेण संघाला मिळतोय. काहीचं आव्हान मात्र जरी कठीण असलं तरी सुद्धा ते सोप्यात कसं करायचं हे देखील याचं बुद्धी चातुर्य अर्थात या ठिकाणी आपण पेण संघाकडे देखील पाहतोय. पुन्हा एकदा सुमित शिर्के या ठिकाणी सुमित शिर्के देखील एक नामांकित आणि जुना कबड्डीपटू म्हणून खऱ्या अर्थानं सुमित शिर्के यांना देखील ओळखलं जातं. काहीसा शांततामय खेळ कसा करावा आणि अर्थात सुरू माध्यमातून कबड्डी चांगली स्पर्धा ही घडवण्यात येते. आता आजची स्पर्धा ही बाद फेरीतील कबड्डी स्पर्धा निश्चितपणे आपण पाहतोय. सागरी सुरक्षा अर्थात या कबड्डी स्पर्धेचं नावच अशा पद्धतीनं आपण पाहतोय, सागरी सुरक्षा चषक 2025. खऱ्या अर्थानं आमचे कोळी बांधव असतील किंवा सागरी सुरक्षा रक्षक असतील हे नेहमीच आपल्याला त्यांचा उदरनिर्वाह हा सागरावर अवलंबून असतो. मग सागरामार्फत होणारे काही भ्याड हल्ले असतील किंवा अतिरेकी हल्ले असतील किंवा अनोळखी बोटी असतील यांच्या माध्यमातून कदाचित आपल्या रायगड जिल्ह्याला धोका निर्माण होऊ शकतो. आणि त्या दृष्टिकोनातून धोक्याच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्हा पोलीस दलाशी अशा आपल्या कोळी बांधवांचा जनसंपर्क किंवा संवाद असणं गरजेचं आहे. हा फक्त या स्पर्धेपुरता संवाद महत्वाचा नाहीये, तर स्पर्धेनंतर देखील आपुलकीचे संबंध आपले परस्परांचे चांगले संबंध असावे. मग सागरी सुरक्षा दल असेल किंवा आमचे कोळी बांधव असतील यांच्याशी चांगले संबंध राहावे त्यासाठी ही आयोजित करण्यात आलेली रायगड जिल्ह्यातील एक प्रथमच आयोजित करण्यात आलेली नामांकित स्पर्धा आहे. आणि हा या कबड्डी स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. निश्चित 33-23 म्हणजे 10 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण नागोटणे संघाकडे पाहतोय. एक विविध गोष्टींकडे आपण पाहिलं, इथे वेगवेगळ्या रंगाचे आपण झेंडे पाहतोय, वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी आपण वेगवेगळ्या रंगानं परिधान केले त्यांचा गणवेश पाहतोय. अशा रंगीबेरंगी पताकांनी नटवलेली सजवलेली ही खऱ्या अर्थानं क्रीडानगरी आहे. आणि नक्कीच एक सुंदर असं वातावरणामध्ये खेळली जाणारी ही कबड्डी स्पर्धा आहे, अर्थात नागोटणे वर्सेस पेण. त्यानंतर होणारा सामना असेल मांडवा टायगर्स वर्सेस किंग ऑफ पोयनाड. या दोनही संघांना आपण तयार राहायचं आहे. मांडवा टायगर्स वर्सेस किंग ऑफ पोयनाड त्यानंतर होणारा सामना असेल. चालू सामन्यामध्ये नक्कीच नागोटणे संघ हा 34 गुण नागोटणे संघाकडे आपण पाहतोय, तर पेण संघाकडे 23. ज्यावेळेला दोनही संघ मैदानावर उभे राहिले ना त्यावेळेला नक्की सांगता येत नव्हतं. आमचे जरी अनुभवी रसिक प्रेक्षक या ठिकाणी जरी असतील तरी सुद्धा सांगणं फार कठीण होतं की कोणता संघ या ठिकाणी विजयाचं पात्र ठरेल, कारण दोनही संघाकडे मातब्बर चढाई पडत मिथून मोगल सारखा या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू आहे. आता मात्र कायसा येणार की थांबणार. इकडे आपण पाहतोय घासे, जतीन घासे चढाईसाठी येतोय. स्पर्धा मात्र अटीतटीची आहे. स्पर्धा त्यावेळेला वाळूवरचा अनुभव आणि मॅटवरील अनुभव आणि लाल मातीतील अनुभव हा फार वेगवेगळा असतो. इथे मात्र ह्या वाळूवरची कबड्डी खेळत असताना आमच्या खेळाडूंना बऱ्याच वेळेला इथे कदाचित पाय ह्या मैदानावर चालतात न चालतात, कुठेतरी पाय उठतात न उठतात, अशा पद्धतीचे अनेक संकटांना सामोरे जावे लागत असतात. आणि रायगड जिल्ह्यातील ही नामांकित आणि पहिलीच बीचवरील कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी खेळली जाते. याचा आनंद आणि एक वेगळा अनुभव नक्कीच आमच्या ह्या सागरी खेळाडूंना आल्याशिवाय राहणार नाहीये. अनेकांच्या मेहनतीतून आणि अनेकांच्या मार्गदर्शनातून खऱ्या अर्थानं ही कबड्डी स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण संपन्न होत असताना पाहतोय. समोरच सागरी किल्ला अर्थात ऐतिहासिक जलदुर्ग आहे. खऱ्या अर्थानं मराठा नौदलाचा तळ म्हणून बांधला गेलेला हा कुलाबा किल्ला आहे. आणि आपण भाग्यवान आहोत की रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडू या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत. आणि अशा कुलाबा किल्ल्याच्या सानिध्यात अगदी नजरेवर असणारा आपला कुलाबा किल्ला आहे, त्याच्याच बाजूला आपल्याला बीच कबड्डी खेळायला मिळते. याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाहीये. अशा पद्धतीनं एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन तथा नियोजन अर्थात आदरणीय मॅडम यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. आणखी त्यांच्या संकल्पनेतून ही कबड्डी स्पर्धा मात्र करण्यात आलेली आहे. आणि या कबड्डी स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान लाभलंय, ज्यामध्ये नक्कीच अगदी सकाळपासून नव्हे तर 12 तारखेपासून अनेक आमचे पोलीस कार्यकर्ते आहेत, अर्थात कबड्डीचे कार्यकर्ते आहेत, जे स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी सातत्यानं राबत आहेत, अर्थात कष्ट करत आहेत, श्रमदान करत आहेत. आणि त्यांच्याकडे साकारलेली खऱ्या अर्थानं एक भव्य कबड्डी स्पर्धा 34-26 पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं इथे पुन्हा एकदा कबड्डी आपण पाहतोय.
निखिल शिर्के चढाईसाठी येतोय 12 नंबरची जर्सी प्रदान केलेला निखिल शिर्के आता मात्र चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय न भूतो न भविष्यती असा हा खेळ अशी ही स्पर्धा अर्थात सागरी स्पर्धा आपण पाहतोय निखिल अनेक वेळा आणि सातत्याने चढाई करणार निखिल पुन्हा एकदा हास्य आपण त्याच्या चेहऱ्यावर पाहतोय म्हणजेच कदाचित एखादा गुण मिळवला असेल अशा चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते मात्र नक्कीच सिद्ध होईल ज्या वेळेला आपल्या अंगणामध्ये निखिल जाईल आणि बोनस गुण आपल्या संघासाठी घेऊन जातोय अर्थात निखिल 34 35 26 अजून देखील पिछाडीवर असणारा पेंट संघ आहे मिथुनच्या रूपानं या ठिकाणी आशा निर्माण होणार का असा काहीसा प्रश्न मत हितचिंतकांना देखील पडतोय प्रशिक्षक देखील या ठिकाणी समजतात परंतु इथे मात्र दिनेश घासेच्या माध्यमातून केलेली पकड एक अवर्णनीय पकड आहे कारण योग्य वेळेला गरज असताना मात्र या ठिकाणी पकड केली गेली आणि कुठेतरी नाउमेद करण्याचा प्रयत्न अर्थात मिथुन मोकलला केला जातोय आणि मिथुन मोकल अर्थात मैदानाच्या बाहेर पुन्हा एकदा निखिल शिर्के एक चतुरस्र चढाया करणारा निखिल शिर्के आता मात्र हम भी किससे कम नाही अर्थात हा नारा मात्र या ठिकाणी निखिल शिर्के च्या माध्यमातून मात्र लाभला जातोय खूप सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करणारा हा निखिल शिर्के याला आपण पाहतोय जवळपास आपल्याच बाजूने विजय होणार सामना संपण्यासाठी लास्ट 4 अर्थात शेवटची 4 मिनिटे शिल्लक असताना 26-36 म्हणजे तब्बल 10 गुणांची आघाडी आतापर्यंत आपण नागोठणे संघाकडे पाहतोय नागोठणे फायटर फोर्स या संघाकडे आतापर्यंत शेवटची 4 मिनिटे असताना 10 गुणांची आघाडी आपण पाहतोय आणि नक्कीच ही आघाडी शेवटच्या 4 मिनिटांमध्ये टिकवणार का की प्रतिस्पर्धी संघ मात्र ह्या 10 गुणांच्या आघाडीला खेचून आणणार असा काही प्रश्न मात्र आमच्या रसिक प्रेक्षकांना आहे आणि तशा पद्धतीचे हे दोन्ही संघ देखील आहे तेवढे स्ट्रॉंग संघ आहे त्यांच्याकडे तेवढ्या पद्धतीने चढाई पटू आहेत आणि कव्हर सेट देखील तशाच पद्धतीचा आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतोय कारण कबड्डी असा खेळ आहे अगदी शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या मिनिटांमध्ये खेळामध्ये काहीही बदल होऊ शकतो ही धमक आणि ही चमक अर्थात ह्या दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळते आता मात्र बंटी बांधणकर एक बलदंड शरीरयष्टी धारण केलेला खेळाडू आहे तिसरा पुकार देतो आता विश्वविक्रम अर्थात वयाच्या 54व्या वर्षी करणारे आदरणीय विश्वनाथ पाटील सर आहेत वयाच्या 66व्या वर्षी 66 व वर्षी एकाच दमात 11,111 बैठका मारण्याचा विश्वविक्रम करणारे अर्थात आमचे विश्वनाथ पाटील सर आहेत तर वयाच्या 61व्या वर्षी 31,000 दोरी उड्या मारणारे आदरणीय विश्वनाथ पाटील सर आहेत पेंड वाशी ते शिर्डी 300 किलोमीटर अर्थात 3 दिवसात धावत जाऊन पूर्ण केलेला प्रवास आहे अर्थात असे आमचे विश्वनाथ पाटील सर आहेत आणि सांगायला अजून एक आवडेल की सेवानिवृत्तीच्या दिवशी अलिबाग ते पेण व पेण ते अलिबाग असा 64 किलोमीटर धावत जाऊन सेवानिवृत्ती घेतली असे आमचे विश्वनाथ पाटील सर आहेत खऱ्या अर्थानं अभिमान वाटतोय आणि नक्कीच स्वाभिमान देखील आहे आपला अशा पद्धतीनं नक्कीच आमचे विश्वनाथ पाटील सर आहेत आणि गेली अनेक वर्ष कबड्डीची सेवा करत आहेत म्हणून धन्यवाद देणार आहे आपला देखील पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय अर्थात निखिल शिर्के चढाईच्या भूमिकेमध्ये जवळपास विजय आपलाच होणार या भूमिकेमध्ये निखिलची चढाई आपल्याला पाहायला मिळते लास्ट 3 मिनिट अर्थात शेवटची 3 मिनिटे मात्र त्या ठिकाणी शिल्लक असताना आपण पाहतोय आणि इथे एक मोठं आव्हान स्वीकारायचं आहे ते पेन पॅन्थर्स या संघाला यश चढाईसाठी येतोय यश ह्या नावामध्ये यश नक्कीच दडलेलं आहे अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि नक्कीच कारण प्रयत्नांती परमेश्वर हे नेहमीच आपण म्हणत असतो प्रयत्न वाढूचे कारण निगडीत अर्थातच अशा पद्धतीचा खेळ हा यशच्या माध्यमातून होते पुन्हा एकदा तेवढ्याच शक्तीनं तेवढ्याच ताकदीनं आणि तीच युक्ती आणि तीच भीमकाय शक्ती घेऊन येतोय निखिल शिर्के आपल्या प्रतिस्पर्धी संघावर दहशत निर्माण करणारा खेळाडू आहे आता मात्र आपण प्रेम संघाच्या बाजूने पाहिले निखिल सारख्या एका मोठ्या खेळाडूला मात्र या ठिकाणी 4 मुंड्या चित केलं आहे रत्त्याला बाद केलाय पुन्हा एकदा यशच्या माध्यमातून चढाईसाठी आला वेगळा खेळ करण्याचा प्रयत्न अर्थात यशच्या माध्यमातून होतोय 2 गुण टिपले जातात आपण जर स्कोरबोर्डकडे पाहिलं तर 37-32 असा हृदयविकाराचा काही आजार असेल तर हा सामना पाहू नका हृदयाचे ठोके वाढले जात आहेत कोण जिंकेल कोण हरेल सांगणं थोडंसं कठीण आहे परंतु ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला पाहूया श्वास रोखून टाकणारा अतिशय सुंदर सामना आणि पाहता पाहता लोणाचा भजा हा मात्र आलेला आहे 40 गुणांची आघाडी 2 गुणांची नाम मात्र 2 गुणांची आघाडी नागोठणे संघाकडे आता मात्र मिथून
क्या बात आहे निपुण सुंदर 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 आणि मात्र एक गोल एक पाहूया जिंकू किंवा मरू माणुसकीच्या शत्रू संगे युद्धामध्ये सुरू या ठिकाणी सामना अतिशय पद्धतीने खेळला जातोय पाहूया एक क्षणाक्षणाने पूर्णच गुण घेतोय पाहूया पुन्हा एकदा विठुल्याची लढाई आता मात्र या ठिकाणी सामना संपतोय सामनाधिकाऱ्यांचे आणि माफ करा या ठिकाणी सामनाधिकारी गुण देतोय पाहूया काहीशी मिनिटं शिल्लक आहेत काहीशी सेकंद शिल्लक आहेत काहीसा वेळ शिल्लक आहेत पाहूया सुंदर सामना अतिशय सुंदर सामना खरोखरच अतिशय रंगाचा शेवटच्या क्षणी मुसंडी मागली होती पण इथे मात्र संकटात सापडतोय तो टीमचा संघ खरोखरच चांगला सामना प्रेक्षकांची मनं जिंकणारा प्रेक्षकांची मनं भिजवणारा कबड्डी रसिकांची मनं जिंकणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला परंतु काहीशा त्याचं संधीचं सोनं केलं ते नागोटण्याच्या खेळाडूने आता इथे मात्र सुंदर क्या बात आहे सुंदर सुंदर अतिशय सुंदर आणि या ठिकाणी सामना संपतोय लगेचच तिसरा आणि अंतिम पुकार